पुण्यातील अपघात प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवालला पोलिसांकडून अटक। संभाजीनगरमधून पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, तर अपघातातील पोर्शे गाडी विना नोंदणी चालवली जात असल्याचीही माहिती। पाचव्या टप्प्यातही महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी घसरली। महाराष्ट्रात मतदानाची आकडेवारी 54.33%, तर कल्याणमध्ये सर्वात कमी मतदान। मुंबईतील मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांकडून दिरंगाई, मोदींकडून पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर। उद्धव ठाकरेंचा आरोप, तर ठाकरेंविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची भाजपाकडून निवडणूक आयोगात तक्रार। बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ 23 ते 27 मे दरम्यान महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता, तर राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। मराठवाड्यात दुष्काळाचं सावट, मराठवाड्यातील धरणांमध्ये 10% कमी पाणी साठा, तर जायकवाडी धरणानेही गाठला तळ। 12वीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली। आज दुपारी 1 वाजता लागणार 12वीचा निकाल। बोर्डाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार। देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींचा आज 33वा स्मृतिदिन। सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी स्मृतिस्थळी घेतलं अभिवादन।